आता बातमी पाहूयात भारतीय सैन्य दलात असलेल्या एका जवानाच्या निधनाची। गव्हाण तालुका तासगाव येथील भारतीय सैन्य दलातील युनिट 5 पॅरा युनिटचे जवान अमोल एकनाथ पवार वय 30 यांना गुरुवारी 12च्या दरम्यान शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। गव्हाण विठ्ठलनगर येथे अमोल पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अमोल पवार यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। गव्हाण गाव यावेळी पूर्णतः बंद ठेवून या जवानाला श्रद्धांजली वाहण्यात आली। लष्करातील अमोल पवार हे लखनौ येथे युनिट 5 पॅरामध्ये कार्यरत होते। मंगळवारी अचानक त्यांच्या प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनौ येथील कमांडो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले। बुधवारी रात्री अमोल पवार यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले। गुरुवारी सकाळी पार्थिव गव्हाण या जन्मगावी घरी आणण्यात आले। यावेळी आईवडील पत्नीसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला। अंत्यदर्शन घेण्यासाठी तासगाव तालुक्यातून मोठा जनसमुदाय एकत्र आला होता। यामध्ये महिलांची देखील उपस्थिती होती। सजवलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले। या ठिकाणी युनिट 5 पॅरा कमांडो सुभेदार सुरेश भोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सलामी दिली। यावेळी वीर जवान अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, मंडल अधिकारी राजश्री सानप, तलाठी शिवाजीराव गव्हाण, हनुमंतराव देसाई, गव्हाण गावचे सरपंच हनुमंत पाटील आणि ग्रामस्थांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। या कार्यक्रमाला आमदार सुमनताई पाटील व खासदार संजय काका पाटील हे दोघेही तासगाव तालुक्यातीलच आहेत, मात्र श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित नसल्यामुळे गव्हाण गावात नाराजीचा सूर होता। शांत, हसतमुख, मनमिळावू स्वभावाचे अमोल यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या महिन्यात 12 तारखेला अमोल सुट्टीवर येणार होते असा त्यांनी घरी निरोप देखील दिला होता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते। त्यांना पाहण्याऐवजी त्यांचे पार्थिव बघण्याचा विचित्र योगायोग कुटुंबीय व गावकऱ्यांना आला। त्यांनी देशसेवेसाठी आपली 13 वर्ष अर्पण केली। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी अनुजा, मुलगी आरोही वय 4, मुलगा अधिराज वय 2 व 2 बहिणी असा परिवार आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात यांनी। पाहुयात।